एकसारखी नजर एक कवटाचं झाड आहे तिथं. त्या कवटाच्या झाडाकडं असं म्हणजे सतत एका नजरेनं बघत बसलेला तो. विचित्र होतं तो, म्हणजे एकटक नजरेनं एक भीतीच्या कोपऱ्यात बसायचा आणि अशी मान धरायचा, गळा वगैरे धरून असं बसायचा. मला असं कोणतरी खांद्यावर बसल्यागत जड होते, जाणवते असं, म्हणजे त्या बॉडीमध्ये एंटर झाला एकदम स्पष्टपणे. त्यानं डायरेक्ट बोलायचं चालू केलं. प्रत्यक्षात जवळनं त्याच्या भावाचा मृत्यू अनुभवला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं फेअर FM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत ओमकार डेंगळे. चला तर मित्रांनो त्यांच्यासोबत गप्पा मारूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार डेंगळे आहे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या जवळच्या मित्राच्या आयुष्यात घडलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल. माझ्या वर्गात आदित्य नावाचा एक मित्र होता, म्हणजे माझा क्लासमेट, आणि त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. आदित्यला एक मोठा भाऊ होता. आदित्य आणि रोहित अशी दोघं भाऊ होती आणि आदित्य माझ्या वर्गात होता. तर रोहित हा मोठा असल्यामुळं शेतीत कायम पाणी वगैरे देणं, घरातली कामं सगळी हा आदित्य हेच करायचा, रोहितच करायचा ॲक्च्युली. आणि नियमाप्रमाणे रोहित हा एका दिवशी शेतात पाणी देण्यासाठी गेलता. शेत तसं त्यांचं गावापासून जरा लांब असल्यामुळं त्याला कच्च्या रस्त्यानं जावं लागायचं आणि रस्ता जरा वेळेस खराब होता. तर तो डेलीचं त्याचं रुटीन असायचं, त्यामुळं त्याला काही एवढंही वाटायचं नाही. रेग्युलर बेसिसवर जायचा यायचा तो, तर त्याला काही एवढी ही नसायची. आणि एके दिवशी असंच नित्यनियमाप्रमाणे गेला तो पाणी द्यायला शेतीत. पाणी वगैरे दिलं त्यानं, पाणी बिणी देऊन येत होता. पाणी देऊन येताना एकदा विषय काय झाला, तो पडला, गाडीवरनं पडला. कसा पडला, काय पडला ते त्यालाच माहिती. आणि पडल्यानंतरनं तो संध्याकाळचा मला वाटते 11-1च्या दरम्यान गेला असेल पाणी द्यायला. आता आमच्या इकडं गावाकडे विषय काय असतो, सकाळची लाईट नसते दिवसभर. लाईटीचा टायमिंग असतो संध्याकाळचा. संध्याकाळी 11 ते पहाटेपर्यंत लाईट असते आपल्याकडे. तर संध्याकाळी पाणी द्यायला गेल्यानंतरनं पाणी देऊन येत होता तो, त्यावेळेस तो पडला. आणि पडला तर तो सकाळपर्यंत काय घरीच आला नाही. पण तो कसा पडला, काय पडला त्याची त्यालाच माहिती. घरच्यांना पहाटे 7 वाजता भाऊ वगैरे उठला आदित्य, आणि त्याने विचारल्यानंतरनं साहजिकच घरच्यांना कळणार की बाबा भाऊ आला नाही, की बाबा मुलगा आला नाही मुलगा, काय झालं असेल, त्या आयुष्य झाला. तर घरची सगळी चिंतेत पडली आणि आदित्य आणि त्याचं वडील, म्हणजे रोहितचा छोटा भाऊ आणि त्याचं वडील, ही दोघं त्याला शोधण्यासाठी गेली असता थोड्या पुढे गेल्यावर त्याची गाडी रस्त्यावर पडलेली दिसली आणि साईडला रोहित पडलेला होता, खाली पडलेला होता. म्हणजे ॲक्च्युली तो बसलेला होता, जागेवर बसलेला होता, स्तब्ध स्थिर बसलेला होता मांडी घालून. आणि त्याची एकसारखी नजर एक कवटाचं झाड आहे तिथं, त्या कवटाच्या झाडाकडे असं म्हणजे सतत एका नजरेनं बघत बसलेला तो. आणि त्याचे कपडे वगैरे म्हणजे असे मातीनं पडल्यामुळे जरा घाण झालेली होती. आता तिथं आदित्य गेला, त्याचे वडील गेले. त्यांच्या आवाजानं पण म्हणजे त्याचं दुर्लक्ष इकडे इकडे झालं नाही. तो एक सतत नजरेनं त्या ह्याच्या झाडाकडे बघत होता, कवट्याच्या झाडाकडे. तर आदित्यनं आवाज दिला दादा म्हणून. दादानं काय म्हणजे हीच दिला नाही, होकारच दिला नाही. त्याला आदित्यच्या वडिलांना वाटलं पडल्या बुडल्यामुळे वाईस जरा भ्याला बिला असेल. हा, त्यांनी दोघांनी काय केलं, तिथनं उचलला आणि तसंच उचलून घरी आणला. घरी आणल्यावर रोहितचं म्हणजे आई वगैरे विचारते, अरे रोहित संध्याकाळी एवढी रात्र झाली, 7 वाजेपर्यंत तू घरी नाही आणला. तर सगळ्यांनी विचारलं प्रश्न की काय झालं, पण ह्याचा रिस्पॉन्स नथिंगमध्ये होता. हा कोणालाच काय प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं वगैरे, काय बोलतच नव्हता. आणि असं बघतं त्याला काय लागलेलं पण नव्हतं एवढं, फक्त कपडे वगैरे त्याच्या मातीनं भरलेले होते आणि लागलेलं पण नव्हतं. त्यामुळे घरच्यांना वाटलं काहीतरी म्हणजे विषय वेगळा झाला असणार आहे, तर त्यामुळे ते बोलत नसेल. तर घरच्यांनी तरी पण त्याला काय केलं, वडिलांनी दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात नेल्यावर त्याचं चेकिंग वगैरे सर्व केलं डॉक्टरांशी, म्हणजे त्यांची जरा कन्सल्टेशन वगैरे घेतलं. पण त्यात म्हणजे नॉर्मलच होतं ते, म्हणजे असं काय त्याचं शरीरामध्ये काय घाव नव्हता किंवा लागलं नव्हतं त्याला कुठल्याच प्रकारचे रिपोर्ट आले, सगळी नॉर्मल रिपोर्ट होते. स्कॅन बिन केलं सगळं, काहीच नव्हतं त्यामध्ये. पण त्याची जी मानसिक स्थिती होती ती डॉक्टर म्हटलं का त्याची ती हल्ली असेल किंवा बेल्यामुळे जरा वेळेस त्याला ही बाटला असेल, धक्का बिक्का बसल्यामुळे तो हे झाला असेल. तर मग वडिलांनी त्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतरनं ते त्याच्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यावर तो काय करायचा, रूममध्ये गेल्यानंतरनं असं मानाला धरायचं दोन्ही हातानं आणि एकटक नजरेनं रूमच्या एका कोपऱ्यावर सतत बघत राहायचा. असं बघणं म्हणजे घरच्यांना जरा विचित्रच वाटायचं. आता तो घरातनं बाहेर यायचा नाही, कोण बोललं, त्याचा भाऊ आदित्य किंवा वडील, कुणाला असा रिस्पॉन्स वगैरे द्यायचा नाही. हे सगळ्यांना बघून जरा विचित्रच वाटायचं. आणि एक दिवस काय झालं, ती सारखं बसायचं, ती आदित्य त्यापाशी गेला आणि काय झालं दादा म्हटला. तर रोहितनं सांगितलं, अरे आदित्य, मला असं कोणतरी खांद्यावर बसल्यागत जड होते, जाणवते, असं म्हणजे काहीतरी हाय असं मला जाणवते.
ही गोष्ट आदित्यने त्याच्या आईला सांगितली. त्याच्या आईला सांगताच आईला त्याच्या जरा डाऊट आला, की काहीतरी एक विचित्र ही दिसते. काहीतरी ही पडल्यामुळं गावलं वगैरे असणार आहे. ते त्यांचं म्हणजे पहिल्यापासून भूताच्या गोष्टीवर विश्वास होता. पण तरी पण आदित्यच्या वडिलांमुळे त्यांनी इग्नोर केलं या गोष्टीकडे. दवाखाना वगैरे करण्याचं त्यांनी शक्यतो हे केलं. पण नंतरनं जरा ही ओव्हरच झालं, जास्त झाल्यामुळं आदित्यच्या आईनं रोहितला आमच्या गावात एक देवऋषी आहे त्याकडे घेऊन गेल्या. ते देवऋषी म्हणजे देवाची भक्ती पहिल्यापासूनच कायम देवात वगैरे राहतो, त्याचं म्हणजे तिथंच झालेली आहे सर्व. तर त्याकडे घेऊन गेल्या. त्याकडे घेऊन जाताच क्षणी त्या देवऋषाने त्याची नजर देवऋषाची रोहितवर पडताच क्षणी तो म्हटला, ही म्हटला माझ्या ह्याच्यातलं नाही, म्हटला म्हणजे माझ्या आटोप्यातलं नाही. तुम्ही अहिल्यानगरमध्ये एक कालिमनाथाचं मंदिर आहे, तिथं त्या ठिकाणी घेऊन जा, तिथंच रोहित तुमचा बरा होईल. मग दुसऱ्या दिवशी रोहितच्या आईनं काय केलं, रोहितला अहिल्यानगरमध्ये घेऊन गेला कानिपनाथाच्या मंदिराच्या तिथं. आता कानिपनाथाच्या मंदिराच्या तिथं नेताच क्षणी त्याच्या आतली जी एंटिटी ती जागृत झाली. नंतर ना त्यांच्यासोबत कोण, त्याचं वडील वगैरे अशी 2-3 गावातली आदित्य ही 3-4 माणसं होती. त्या 3-4 माणसाला अवघा आवरत नव्हता ते. म्हणजे ती आतली जी काय असेल शक्ती हम्म. ती पूर्णपणे त्याला मंदिरात जाऊ नये म्हणून अडवत होती. पूर्णपणे वर्चस्व केलं त्याच्यावर. तो मंदिरात 4 माणसांना ते आवरत नव्हतं. तिथल्या तिथंच बाहेर एक पंडित आला आणि त्याने एक सजेशन दिलं. तो म्हटला गाणगापूरमधील दत्त मंदिराच्या तिथे तुम्ही जावा. तर त्यांनी मग तिथनं पुढं त्याला त्या दिशेने नेलं, गाणगापूरच्या दिशेनं. गाणगापूरमध्ये त्या दत्त मंदिराच्या इथं जाताना पण तो इथं जात नव्हता म्हटलं, सो ऑब्विसली तिथं पण जाणारच नाही तो. कारण एंटिटी एवढी पॉवरफुल होती की 3 ते 4 जणांना आटपत नव्हती आणि ती एकदम ह्याच्यामध्ये आली, त्याने पूर्णपणे वर्चस्व घेतलेलं त्याच्या बॉडीवर. आता तिथं गाणगापूरमध्ये गेल्यानंतर ना तिथंही हा सेम सिनेरिओ झाला. ती 3-4 जण फोडण्याचा प्रयत्न करते ती, पण तो काय आज जात नाही. पण तिथलाच मग एक पंडित बाहेर आला. तर म्हणजे तिथली मेन जी पुजारी असतात ना त्यापैकी एक होते. ती बाहेर आली आणि त्यांनी म्हणजे ती बाहेर येताच क्षणी जरा तो शांत झाला. तिचे तडफडा करत होता, हातपाय वगैरे हलवत होता, तो शांत झाला एकदम आणि एकटक अशा म्हणजे विचित्र नजरेनं त्या माणसाकडे, पंडिताकडे बघत होता. त्या देवऋषाकडे, मेन आहे तिथला त्याकडे. आणि तो पण म्हणजे त्यांचं जी काय असेल त्यांचं ही ते एक सारख्या नजरेने एकमेकांकडे बघत होते. आणि तेवढ्यात त्यानं एक काठी आणली, छडी असती त्यांची अशी ह्याची कळकड असतं बघा आपलं एक लवचिक, त्या टाईपमध्ये काठी असती. ती काठी आणली आणि त्याच्यावर एक वार केला. वार केल्याशाने त्यानं एक किंचाळ दिली आणि त्याचा आवाज असा विचित्र होता की एकदम गुरगा आवाज होता. एक 2-3 माणसांचा मिक्स झाला एकदा आवाज कसा येतो आपला एकदम ह्याच्या गत घरपाडीचा, तसा आवाज होता त्याचा. वराडला तो, पण तरी तो पळाला नाही तिथनं. त्यानं त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे देवळात गेला. तो गेल्यानंतर ना त्यांनी काय केलं, दरवाजा बंद केला पंडितांनी आणि सगळ्यांना सांगितलं रोहितच्या आईला वगैरे की आत तुम्ही कोणी इंटरफेअर करू नका किंवा येऊ नका. आणि आत नेला ह्याला रोहितला. त्यांनी काय केलं, त्यांच्या ती एक जोळी होती, त्या जोळीतनं एक वस्तू काढली. देवाची वस्तू होती काय ते ॲक्च्युअली नाव आपल्याला माहीत नाही. ती वस्तू काढली आणि त्या वस्तूवर रोहितला हात ठेवायचा. ते ठेवत नव्हता पण त्यांनी परत एकदा त्या काठीने वार केला, मारलं त्याच्यावर. मारल्याबरोबर त्याने हात ठेवला. हात ठेवल्यानंतर मग तो सगळं बोलू लागला, का ह्याच्या बॉडीमध्ये एंटर झाला एकदम स्पष्टपणे. त्यानं डायरेक्ट बोलायला चालू केलं, सुरुवात केली, कशामुळे ह्याच्या शरीरात आलायस, का आलायस. मग त्याने सांगायला सुरुवात केलं की रोहित ज्यावेळेस पाणी देऊन येत होता त्यावेळेस ती जी खवीस होता त्याच्या वाटेत तो आडवा गेला असल्यामुळं तो त्याला ही झालं नाही. ती त्याच्यावर त्यानं वर्चस्व केलं, तिथं पडला, बॉडीवर कंट्रोल घेतल्यावर म्हणजे ती त्याच्या ह्याच्यात पूर्ण आता बऱ्याच दिवस राहिल्यामुळे त्यानं वर्चस्व पूर्णपणे त्याच्या आत्म्यावर घेतलेलं होतं. त्यानं सगळं सांगितलं, मी का आलोय, कशामुळे आलोय. आणि ॲट द एंडिंगमध्ये तो म्हटलं की मी ह्याला घेऊनच जाणार, मी काहीही केलं तरी मी ह्याला घेऊनच जाणार. आणि ती गुरुजी काय करण्याची क्षणी म्हणजे करायच्या आतच त्यानं दरवाजे उघडले आणि डायरेक्ट बाहेरच्या दिशेने पळायला सुरुवात केली. तर देवळातनं बाहेर पडताच क्षणी त्याच्या वडिलांनी, त्याच्या भावांनी, आदित्यने वगैरे खूप धरण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाच्याच आटोक्यात आला नाही. आणि पुढं एक हायवे होता, रस्ता होता आणि तिथं उड्डाण पूल होता, असं म्हणजे हायवेवर उड्डाण पूल होता. त्यानं काय केलं, कुणालाही आटपलं नाही, कसाही पळत होता. आणि त्याचं म्हणजे एवढं वर्चस्व होतं त्या ह्याच्या बॉडीवर त्याच्या, की ती त्याला काहीच कंट्रोल, त्याची स्वतःची हीच नव्हती, फील नव्हती, म्हणजे एक जाणीव. प्रकारे ते जे खवीस म्हणते आपण, त्याने त्यांच्या त्या पूर्ण बॉडीवर कंट्रोल ठेवला, पूर्णपणे कंट्रोल. त्याला घेऊन जायचंच होतं. तर ते काय केलं त्यानं, त्या हायवेवर गेला, आणि तो जे उड्डाण पूल होता त्यावरनं त्यानं डायरेक्ट उडी घालली आणि मृत्युमुखीच पडला. म्हणजे त्यांना ॲट द एंडिंग
रोहितला घेऊनच गेला तो. जेव्हा कधी पण आदित्य मला हा किस्सा सांगतो किंवा ह्या गोष्टीवर आमचा विषय कधी पोरात बिरात बसल्यावर निघतो, त्यावेळेस तो हा विषय शक्यतो डावलाय बघतो आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये ती एक भीती दिसते कायमस्वरूपी, आणि तो हा विषय कायम डावलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यानं प्रत्यक्षात जवळनं त्याच्या भावाचा मृत्यू अनुभवला आणि कसं काय ते त्यानं स्वतः अनुभवलेलं आहे.